सरकार शेतकऱ्यांच्या हितामध्ये काही निर्णय घेतील की नाही घेतील की फक्त आश्वासनच राहील? हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधीच आहे. आता कुठेतरी शेतकरी जागरूक झाले आणि आंदोलन झालं म्हणून सरकार या पद्धतीची भाषा वापरत आहे. परंतु सरकारने मतं घेऊन किती दिवस झाले, आश्वासन देऊन किती दिवस झाले, त्यांना सर्व गोष्टी दिसते. एकही महिला कधी लाडक्या बहिणीच्या पैशासाठी रस्त्यावर उतरली नाही, परंतु तिच्या माध्यमातून मतदान मिळावं म्हणून लाडक्या बहिणीच्या योजना सुरू केली. सगळ्या खात्याचे पैसे तिकडे वळवते केले. मग शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन देऊनही शेतकरी वारंवार मोर्चे काढतोय. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, तुमचं सोयाबीनचं तेल वाढत आहे, सोयाबीनचे भाव कमी होत आहे, या सगळ्या गोष्टी सरकारला समजते. तरी पण जर सरकार शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेत नाही, हे शेतकरी विरोधी सरकार आहे असा प्रत्येक शेतकऱ्याचा निष्कर्ष आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जर हा प्रश्न नाही सुटू शकला तर हे सरकार पुन्हा आपल्याला 4 वर्ष चुटट बनवणार आहे. हे सरकार फक्त निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा कर्जमाफीचा आपल्याला गाजर देतील आणि तेही ज्या मागच्या 2 कर्जमाफ्या झाल्या अर्धवट झाल्या त्याच पद्धतीची कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा करतील. म्हणून कर्जमुक्ती हे आताच झाली पाहिजे आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. धनदांडग्यांना सोडून तळागाळातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीवरच फक्त थांबून चालणार नाही, तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. जर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला तर सरकारला कर्जमुक्ती द्यायची गरज नाही पडणार, सरकारला शेतकरी कर्ज देणार.